राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नुकत्याच पुणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या। या मुलाखतींमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघासाठी 4 जणांनी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्यात। आता आंबेगाव मधल्या उमेदवारीचा चेंडू हा पक्षाच्या कोर्टात असला तरी आंबेगावमध्ये उमेदवारीवरून बरीच विधानं आणि संकेत चर्चेत आले होते। अमोल कोल्हे यांनी चुकून केलेलं विधान, शरद पवारांनी भर सभेत दिलेले संकेत, यामुळे देवदत्त निकम हे आंबेगावमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशी चर्चा तर आहे। पण 4 इच्छुकांच्या मुलाखतींमुळे सस्पेन्स कायम आहे। हे झालं महाविकास आघाडीचं। आता महायुतीचं काय? तर आंबेगाव विधानसभेसाठी महायुतीकडून एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांचं। थोडक्यात आंबेगाव मधला सामना जवळपास निश्चित झालाय। पण हा सामना किती रंगणार आणि कसा रंगणार हे मतदारसंघातलं वातावरण ठरवणार, मतदारसंघातली कामं ठरवणार आणि मैदानात उतरलेल्या वस्तादांची खेळीही। आंबेगावच्या मैदानात नेमकं काय होणार, पवारांनी आखलेली खेळी उलटी फिरण्याची चर्चा का होते, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघाचे 1990 पासूनचे 60 टर्मचे आमदार। त्यामुळे आंबेगाव मधल्या प्रत्येक गावापर्यंत त्यांचा संपर्क, प्रत्येक ठिकाणची समीकरणं टप्प्यातून गेलेली, माणसं परिचयाची असलेली, या गोष्टीचा त्यांना अनेक पातळ्यांवर फायदा झाला। मतदारसंघाचे प्रश्न जाणून घेता आले। सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्यांची मंत्रिपदं सांभाळल्यामुळे राज्यासोबतच आपल्या मतदारसंघासाठीही भरीव कामं करता आली। डिंभे धरणाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवण्यावर वळसे पाटील यांनी भर दिल्याचं सांगितलं जातं। पण सलग 60 टर्म आमदार होता आलं असा वळसे पाटील यांचा कुठला फोर्स मतदारसंघात आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे कामाचा प्रभाव। वळसे पाटलांनी मतदारसंघात इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं। जिल्ह्याच्या ठिकाणीच इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील असा ट्रेंड असताना आंबेगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं। वीज महामंडळ कार्यालय, मनसरमधलं प्रांत कार्यालय, एसटी आगार या त्यांच्या कामाची छाप मतदारसंघात महत्वाची ठरली। विजेचा प्रश्न घेऊन खेड किंवा जुन्नरला जाण्याऐवजी थेट आंबेगावमध्ये प्रश्न सुटू लागले। हाच विषय प्रांत कार्यालय आणि एसटी आगाराचाही झाला। लोकांचे रोजच्या आयुष्यातले प्रश्न या कामांमधून सुटल्यानं दिलीप वळसे पाटील यांना मिळणारा पाठिंबा वाढला असं सांगितलं जातं। दुसरी गोष्ट महत्वाची ठरली ती म्हणजे वळसे पाटलांचं संस्थात्मक राजकारण। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक दिलीप वळसे पाटील आहेत। या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जोडून घेतलंय। कारखान्यासोबतच शैक्षणिक संस्था, शरद बँक यामधूनही त्यांनी संस्थात्मक राजकारणाचा बेस प्रचंड वाढवल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात। दूध संघ, बाजार समित्या, जिल्हा मध्यवर्ती बँक असा होल्ड ही दिलीप वळसे पाटील यांची यंदाही जमेची बाजू ठरू शकते। कारण आतापर्यंतच्या राजकारणात एकहाती वर्चस्व ठेवण्यात त्यांना या गोष्टीमुळेच यश मिळाल्याचं सांगण्यात येतं। काही स्थानिक पत्रकारांच्या मते सुखदुःखाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहणं आणि शासकीय योजना मतदारसंघातला आदिवासी भाग आणि महिलांपर्यंत पोहोचवणं, यामुळे वळसे पाटील यांची ग्राउंडवरची ताकद मोडून काढणं हे विरोधकांचं मोठं आव्हान ठरू शकतं। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांच्या विरोधात जाऊ शकणारी गोष्ट म्हणजे शरद पवारांना असलेली सहानुभूती। आंबेगावचा बराचसा भाग हा जुन्या बारामती लोकसभेतला, त्यामुळे शरद पवार यांनी या भागाचं प्रतिनिधित्व केलंय। इथला मतदार तेव्हापासूनच शरद पवारांशी जोडला गेलेला आहे। आंबेगावच्या जडणघडणीत शरद पवारांचं सहकार्य मोलाचं असल्याचं वळसे पाटील यांनीही अनेकदा बोलून दाखवलंय। त्यामुळे इथं शरद पवार फॅक्टर हा कायमच महत्वाचा ठरतो, जो काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दिसून आला होता। इथे शरद पवार गटाच्या अमोल कोल्हेंनी बाजी मारली होती, तर शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला होता। त्यामुळे शरद पवार फॅक्टर प्लस अमोल कोल्हे यांच्यामुळे जोडली गेलेली ताकद हे वळसे पाटील यांच्या पुढचं आव्हान असू शकतं। पण हे आव्हान किती टफ असणार हे ठरणार उमेदवारावर। सध्या आंबेगाव विधानसभेसाठी देवदत्त निकम यांची शरद पवार गटाकडून तयारी सुरू आहे। निकम मतदारसंघ पिंजून काढतायत। काही दिवसांपूर्वी निकम यांच्या उमेदवारीचे संकेत स्वतः शरद पवारांनी बोलताना दिले होते। तर महाविकास आघाडीने संधी न दिल्यास अपक्ष म्हणून लढता येईल का याची चाचपणी रमेश येवले करत असल्याची चर्चा मतदारसंघात आहे। येवले यांनीही मतदारसंघात फिरत वेगवेगळे कार्यक्रम घेत फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। पण थेट शरद पवारांकडून संकेत आल्यानं या शर्यतीत देवदत्त निकम आघाडीवर आहेत। पण त्यांना आणखी एक अंतर्गत आव्हान पार करावं लागेल, ते शिवसेना ठाकरे गटाच्या सुरेश भोर यांचं। जून 2024 मध्ये अमोल कोल्हे यांचा सत्कार समारंभ मनसरमध्ये आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी भाषण करताना त्यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार असा उल्लेख केला होता। यावेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी कोल्हे यांना विरोध केला, त्यांना जाब सुद्धा विचारला होता। ठाकरे गटाचे सुरेश भोर आंबेगावमधून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत। या चर्चा अगदी जोरदारपणे होत नसल्या
तरी निकम यांनी भेटीगाठींना सुरुवात केल्यावर ठाकरे गटाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काहीसं लांब ठेवल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात. यावर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त झाल्यानंतर निकम यांनी पुन्हा ठाकरे गटाशी जुळवून घेतल्याचंही सांगण्यात येत आहे. आंबेगाव मनसर भागात शिवसैनिकांचं चांगलं प्राबल्य आहे. बंड आणि आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश झाल्यानंतरही ठाकरेंना ग्राउंडवरचा शिवसैनिक आपल्यासोबत ठेवण्यात यश आलंय. त्यामुळं निकम यांना ठाकरे गटाची साथ असणं महत्वाचं ठरणार आहे. या सगळ्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे देवदत्त निकम यांची वैयक्तिक ताकद. निकम यांनी गाव भेटी, कार्यक्रमांना उपस्थिती असे उपक्रम सुरू केलेत, पण संस्थात्मक राजकारणावर त्यांचा वळसे पाटील यांच्यासारखा थेट होल्ड नाहीये. साहजिकच लाभार्थींची समीकरणं त्यांच्या बाजूनं फार ताकदीनं नसतील असं बोललं जातंय. आंबेगाव मतदारसंघात सगळ्यात जास्त चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे देवदत्त निकम हे दिलीप वळसे पाटील यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ते. दोघांनी एकत्र काम केलेलं. वळसे पाटील यांच्या संस्था असतील किंवा मतदारसंघातली कामं, निकम हे वळसे पाटलांच्या माध्यमातून सक्रिय असायचे असं सांगण्यात येतं. निकम यांची मतदारसंघातली ओळखच दिलीप वळसे पाटील यांचे खंदे समर्थक अशी आहे. मात्र या दोन नेत्यांमध्ये अंतर पडलं ते मार्च 2023 मध्ये. मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवेळी एक नेता एक पद या पक्षाच्या भूमिकेमुळं निकम यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या विरोधात जात अपक्ष पॅनल उभं केलं. त्यांचं पॅनल पडलं, पण देवदत्त निकम संचालक म्हणून निवडून आले. यावेळी त्यांना वळसे पाटलांचे पारंपरिक विरोधक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची मदत मिळाल्याचं सांगितलं जातं. पण संचालक पदाव्यतिरिक्त बाजार समितीवर राष्ट्रवादी पक्षानं होल्ड मिळवला होता. त्यानंतरच वळसे पाटील आणि निकम यांच्यात अंतर पडलं असं सांगण्यात येतं. सप्टेंबर महिन्यात भीमाशंकर सहकारी कारखान्याच्या बैठकीतही दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली होती. निकम यांनी साखर कारखाना आणि बाजार समितीच्या माध्यमातून तयार केलेले आपले पॉकेट्स आणि त्यांना शरद पवार गटाचं मिळणारं बळच त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. आता शरद पवारांनी पुणे जिल्ह्यात मॅन टू मॅन मार्किंग करत फिल्डिंग लावली आहे. अजितदादांच्या बंडानंतर शरद पवार गटानं बंडखोरीचं आणि सहानुभूतीचं नरेटिव्ह मांडायला सुरुवात केली आहे. पण स्वतः शरद पवारांनी ज्या ताकदीनं इतर उमेदवारांवर गंभीर टीका केली, निवडून येण्याबद्दल थेट आव्हान दिलं, अशा पद्धतीची टीका त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर केलेली नाहीये. या दोन्ही नेत्यांची साखर संकुलात झालेली भेट आणि जुने संबंध यामुळं पवारांनीच प्रखर विरोधाची लाईन आखलेली नाही अशी चर्चा आहे. विधानसभेसाठी शरद पवारांच्या तालमीत घडलेल्या नेत्यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी माणसं हेरली आहेत. पण 60 टर्म आमदार असलेल्या वळसे पाटलांच्या विरोधात वळसे पाटील यांच्याच तालमीत घडलेले देवदत्त निकमच पवारांकडे आहेत. निकम यांनी बाजार समितीच्या मुद्द्यावरून वळसे पाटील यांची साथ सोडली तेव्हा वळसे पाटील यांचे विरोधक असलेल्या आढळराव पाटील यांची मदत घेतली. साहजिकच आपली साथ सोडली आणि आता आपल्या विरोधात उभं राहत आहेत. हे नरेशन वळसे पाटील यांच्या विरोधात उभं करण्याच्या प्रयत्नात हीच गोष्ट देवदत्त निकम यांच्याच विरोधात जाऊ शकते. साहजिकच शरद पवारांनी मोठ्या पदावर नसलेल्या देवदत्त निकम यांना संधी देऊन खेळी आखली तरी साथ सोडून आव्हान देण्याचं नरेटिव्ह आंबेगाव मतदारसंघात उलटू शकतं. कारण वळसे पाटलांची संस्थात्मक ताकद, 60 टर्मच्या अनुभवामुळे वाढलेला जनसंपर्क, याला आढळराव पाटलांची बेरीज, या सगळ्या गोष्टी असताना फक्त नरेटिव्हच्या जोरावर आव्हान मोडून काढणं आणि तेही वळसे पाटील समर्थक नेत्याला सोबत घेऊन हे म्हणावं इतकं सोपं नसेल. तुम्हाला काय वाटतं? दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय असलेल्या देवदत्त निकमांना उमेदवारी देण्याची खेळी डाव उलटवणारी ठरू शकते का? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.